प्रश्न क्रमांक पहिला, अयोध्या हे शहर कोणत्या राज्यात आहे? अयोध्या हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये अयोध्या हे शहर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले होते। प्रश्न क्रमांक तिसरा, छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती? छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नया रायपूर ही छत्तीसगड या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक चौथा, ब्रिटिशांनी कोलकाता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली? ब्रिटिशांनी कोलकाता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1998 या वर्षी ब्रिटिशांनी कोलकाता येथे फॅक्टरी स्थापन केली। प्रश्न क्रमांक 5, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तांब्याचे साठे आढळतात? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तांब्याचे साठे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक तांब्याचे साठे आढळतात। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकही तालुका अस्तित्वात नाही। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई हे शहर 7 बेटांचे शहर आहे। प्रश्न क्रमांक 9, घटना समितीचे पहिले अधिवेशन कोणत्या वर्षी संपन्न झाले? घटना समितीचे पहिले अधिवेशन कोणत्या वर्षी संपन्न झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1946 या वर्षी घटना समितीचे पहिले अधिवेशन संपन्न झाले। प्रश्न क्रमांक 10, कारंजा हे दत्तक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? कारंजा हे दत्तक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वाशिम या जिल्ह्यामध्ये कारंजा हे दत्तक्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात कृत्रिम अवयव केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रात कृत्रिम अवयव केंद्र कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्रात कृत्रिम अवयव केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील कोणते ठिकाण मधुमक्षिका पालन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील कोणते ठिकाण मधुमक्षिका पालन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील मधुमक्षिका पालन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 13, कल्याण सोना ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? कल्याण सोना ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गहू या पिकाची कल्याण सोना ही प्रसिद्ध जात आहे। प्रश्न क्रमांक 14, देव हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? देव हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर इंद्रायणी या नदीकाठी देव हे तीर्थक्षेत्र वसले आहे।
प्रश्न क्रमांक 15 जे जे थॉमस या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला? जे जे थॉमस या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर इलेक्ट्रॉन यांचा जे जे थॉमस या शास्त्रज्ञाने शोध लावला। प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आर्वी या ठिकाणी महाराष्ट्रातील उपग्रह दळणवळण केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर शक्ती यांचे हॉर्स पॉवर हे एकक आहे। प्रश्न क्रमांक 18 उपराष्ट्रपती यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उपराष्ट्रपती यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 5 वर्षाचा उपराष्ट्रपती यांचा कार्यकाळ असतो। प्रश्न क्रमांक 19 कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे धरण कोणत्या नदीकाठी बांधण्यात आले आहे? कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे धरण कोणत्या नदीकाठी बांधण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भोगावती या नदीकाठी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे धरण बांधण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातील कोणत्या एका जिल्ह्याची सीमा गोवा या राज्याला संलग्न नाही? महाराष्ट्रातील कोणत्या एका जिल्ह्याची सीमा गोवा या राज्याला संलग्न नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा गोवा या राज्याला संलग्न नाही। प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पन्हाळगड हा किल्ला पुणे या जिल्ह्यात नाही। प्रश्न क्रमांक 22 पंढरपूर महादेव हे कोणाचे टोपण नाव आहे? पंढरपूर महादेव हे कोणाचे नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सेनापती बापट यांचे पंढरपूर महादेव हे नाव आहे। प्रश्न क्रमांक 23 ब्रिटन मधील लंडन हे शहर कोणत्या नदी किनारी वसलेले आहे? ब्रिटन मधील लंडन हे शहर कोणत्या नदी किनारी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर थेम्स या नदीकाठी ब्रिटन मधील लंडन हे शहर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 24 तानसेन पुरस्कार कोणत्या राज्याकडून दिला जातो? तानसेन पुरस्कार कोणत्या राज्याकडून दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मध्य प्रदेश या राज्याकडून तानसेन पुरस्कार दिला जातो। प्रश्न क्रमांक 25 भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 26 पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नाथसागर हे पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव आहे। प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अकोला हा तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही।
प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्राचा पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे? महाराष्ट्राचा पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर प्रवरानगर येथे महाराष्ट्राचा पहिला सहकारी साखर कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 29 जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी कधी केली? जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1965 या वर्षी जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी केली. प्रश्न क्रमांक 30 करा किंवा मरा ही घोषणा कोणी दिली? करा किंवा मरा ही घोषणा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा ही घोषणा दिली. प्रश्न क्रमांक 31 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर दिल्ली येथे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 32 दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर यमुना या नदीकाठी दिल्ली हे शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 33 सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नर्मदा या नदीवर सरदार सरोवर प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 34 भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोठे आहे? भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जम्मू काश्मीर येथे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 35 इंदिरा गांधी महिला सामान्य निधी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? इंदिरा गांधी महिला सामान्य निधी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये इंदिरा गांधी महिला सामान्य निधी सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 36 शौर्य पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येतो? शौर्य पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 37 न्यूटनचा पहिला नियम कशाशी संबंधित आहे? न्यूटनचा पहिला नियम कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जडत्व याच्याशी न्यूटनचा पहिला नियम संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 38 इंद्रावती नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? इंद्रावती नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ओडिशा या राज्यामध्ये इंद्रावती नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 39 आधुनिक गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? आधुनिक गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर बाबा आमटे यांना आधुनिक गांधी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 40 जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो? जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 28 जुलै या दिवशी जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.